ताई 199वी जयंती आपण आज साजरी करतोय. काय समाजाने या सगळ्यातून बोध घ्यावा असं तुम्हाला वाटते? तुम्ही अभिवादन केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. अंतःकरणापासून मी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांनी जे एवढं मोठं योगदान आणि सामाजिक परिवर्तनाची जी सुरुवात या महाराष्ट्रातून झाली आणि देशाला दिशा द्यायचं काम त्यांनी केलं, हे खरं तर आपलं भाग्यच. आज फुलेवाड्यामध्ये आम्ही सगळेच त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करायला आलो. 200व्या वर्षात खरं तर पदार्पण होतं आहे. माझी एवढीच महाराष्ट्र सरकारला विनंती राहील की हे संपूर्ण वर्ष हे सामाजिक परिवर्तन यासाठी साजरं व्हावं. आज महाराष्ट्रामध्ये सातत्याने टेलिव्हिजन असेल, वर्तमानपत्र असेल, कुठेही चर्चा गेली, अंधश्रद्धा असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, याच्या बातम्या वारंवार येत आहेत. आणि आपल्यासारख्या छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे न शोभणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून या सामाजिक परिवर्तनासाठी राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक परिवर्तन याचा पुढाकार महाराष्ट्र सरकारमध्ये घ्यावा. गाववाडी वस्तीवर जाऊन हुंडा असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, मुलींचं शिक्षणासाठी असेल, अनेक ठिकाणी आपण बघतोय महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जो डेटा असरच्या रिपोर्टमधून येतोय तोही अनेक ठिकाणी फार समाधानकारी असं नाही. त्यामुळे ह्याच्यात जातीने लक्ष घालून ह्या सामाजिक परिवर्तनासाठी सगळ्यांनीच म्हणून काम केलं पाहिजे. याच खानावडीमध्ये शाळा ओपन होती जिल्पीची सावित्रीबाईंच्या नावाने. तुम्ही पण तिकडे जाणार आहात. खरं तर दादांच्या काळात हा प्रोजेक्ट सुरू झाला होता. नाही, अर्थातच गेले अनेक वर्ष हा प्रोजेक्टची सुरुवात दादा इथले पालकमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ह्याची सुरुवात झाली. CEO जिल्हा परिषद आज जे खरं तर आज मला वाटतं शिर्डीला नाही, नाशिकला त्यांचं पोस्टिंग झालेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.